येणाऱ्या 25 तारखेला सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलासवासी पेन पाटील साहेबांच्या जो त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो गट आहे तो पूर्णपणानं राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार आहे। त्या प्रवेशासाठी ते येणार आहेत आणि या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमच्या जिल्ह्यातल्या फार मोठं बळ मिळणार आहे, किंवा हत्तीचं बळ मिळणार आहे समजा। कारण करवीर तालुक्यामध्ये थोडी शक्ती आमची कमी होती आणि शक्तिमान माणसं आल्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये आणि करवीर तालुक्यामध्ये बळकट होईल आणि जिल्हा परिषदेवर युतीचा झेंडा फडकवण्यासाठी फार मोठी मदत होईल। त्यामध्ये हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकण्यासाठी सुद्धा फार मोठं आम्हाला बळ मिळेल। सतेज पाटलांनी राहुल पाटलांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते थांबले नाहीत असं दिसतंय। नाही, मी मागच्या वेळेला सुद्धा बंटी पाटलांना सांगितलं होतं की युती शासनाच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर अनेक मंडळी, मग राष्ट्रवादी पवारसाहेबांचा गट असेल, उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, यामध्ये अनेक मंडळी जात आहेत। आता राहुल पाटील आणि राजेश पाटील या दोन बंधूंनी जो एक महिनाभर दौरा करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची संमती घेऊन आणि सगळ्या आपल्यासमोरच्या अडचणी मांडून त्यांनी येण्याचा निर्णय घेतला आणि बंटी पाटलांनी एवढं हळू होण्याची आवश्यकता नव्हती। कारण आता अनेक माजी आमदार, मग संग्राम थोपटे असतील, मला वाटते जगताप असतील, त्यानंतर परवा आता पृथ्वीराज पाटील असतील, असे अनेक जात आहेत। त्यामुळं राहुल पाटलांच्या जाण्यानं एवढं त्यांनी हळू होण्याची आवश्यकता नव्हती आणि म्हणून मी म्हणालो होतो की बाबा की विनाकारण त्यांना तुम्ही म्हणजे अडथळे आणू नका। त्यांनी आपला भवितव्याचा विचार करून ते निर्णय घेत आहेत आणि तो योग्य निर्णय असेल। त्यांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद देऊया। कैलासवासी पेन पाटील साहेबांनी अनेक वर्षे काँग्रेसची इमाने इतवारे सेवा केलेली आहे। मला वाटतं हा पक्ष काँग्रेस पक्षात जीवन ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांची मुलं जर आपल्या भवितव्यासाठी जर इतर पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेत असतील तर आपण आशीर्वाद देणं, सहकार्य जरी न करता आलं तर त्याला अडथळा कसा आणता येईल, अपशकून करता कसं येणार नाही, ही काळजी घ्यावी अशी विनंती मी त्यांना केली होती। पेन पाटलांनी काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांनी ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्या तशाच आहेत। आज त्या मी उद्धृत करून आता दुसऱ्या पक्षाला मी काय नावं ठेवणार नाही। त्या भावना त्यांनी यापूर्वी मांडलेल्या आहेत। राहुल पाटील महायुतीमध्ये येण्याआधीच महायुतीच्या विरोधातली भूमिका घेत आहेत असं शिवसेना शिंदे गटाचं म्हणणं आहे, खास करून शिंदे गटाचं असं म्हणणं आहे। नाही, ते बरोबर आहे, त्यांना वाटणं साहजिक आहे। कारण युतीमध्ये येत असताना आपल्या युतीतल्याच एखाद्या मित्रपक्षाच्या ह्याच्यावर आपण विरोध आहे म्हणून येणं हे बरोबर आहे। परंतु ही काही घटना पहिल्यांदा नाही घडलेली। ज्यावेळा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या युती शासनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा समर्जित घाडगेंनीसुद्धा आमच्या तालुक्यामध्ये तीच भूमिका घेतली होती। जे पारंपरिक विरोध असतात ते अशी भूमिका घेत असतात। त्यामुळे काय फारसं ज्यावेळा निवडणुका लागतात, ज्यावेळेला तिकीट वाटप होतं आहे त्यावेळेलापासून मार्ग काढायचा असतो। आता माझं तर मत असंच आहे की आपल्या 3 विधानसभेच्या जागा वाढणार आहेत। कारण आता येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांचं आरक्षण येणार आहे। 2026पासून आता याची पुनर्रचना चालू होणार आहे। जातनिहाय मतदानाचं म्हणजे हे होणार आहे, गणना होणार आहे आणि त्यामुळे 3 जागा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढतील आणि विशेषतः शहरामध्ये या संख्या जास्त आहे। तर कदाचित चंद्रदीप नरके आणि राहुल पाटील हे एकमेकांचे मित्रही होतील त्यावेळेला, 2 वेगवेगळे मतदारसंघ झाले तर। आज त्यावर भाष्य करणं काही योग्य नाही आणि मला वाटतं ज्या वेळा अशा प्रकारचे प्रसंग येतात त्यावेळा ते आपला गट टिकवण्यासाठी, आपले लोक टिकवण्यासाठी अशी भाष्य करत असतात, त्याशिवाय ते टिकत नसतं। खरं तर त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला आघाडीचं सगळं
कार्यक्रम सुरू होता त्यावरून आता टीका होते. शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांदे यांनी आरोप केला की अजित पवार गटाचा किंवा एकूणच अजित पवारांचा आता वैचारिक लोचा झालेला दिसतोय. एका बाजूला सुनेत्रा पवार जात आहेत त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला, दुसऱ्या बाजूला मुस्लिम संघाच्या कार्यक्रमाला त्यांचे दुसरे प्रवक्ते जात आहेत. असेल सुनेत्रा पवार वहिनींनी काल त्याबद्दलचं ट्विट केलेलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की अशा महिला संघटनामध्ये त्यांच्या कामाची माहिती घेण्याची आवड असल्यामुळे मी जात असते. तिथं काय होतं मला माहिती नव्हतं, तरीसुद्धा ह्याची राजकीय भूमिकेकडे या पाहू नये अशी त्यांनी विनंती केली आहे. आपण त्या भगिनीचं मान्य करूया आणि तिकडे राजकीय भूमिकेकडे बघू नये. गोकुळ घोटाळ्याचा आरोप होतोय आणि त्या संदर्भात संचालक मंडळ बरखास्त करा देखील याची मागणी होते. मात्र कार्यकारी संचालकाकडून त्यांचं स्पष्टीकरण अद्याप आहे ते दिलं जात नाही. दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. आता गोकुळ एवढा मोठा संघ आहे, असं एक दोन घटनेमुळं कुठल्या काय झाल्यामुळं असं संचालक मंडळ बरखास्त करा ही कितपत मागणी योग्य आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या ह्या गोकुळच्या निवडणुकीसाठी जी आश्वासनं आम्ही दिली होती, 2 रुपये गाईच्या आणि म्हशीला दरवाढ देणारा आम्ही 12 रुपये देऊन टाकले किंवा अनेक प्रकारच्या तिथं आपण योजना आणल्या. आणि मला वाटतं या भविष्यकाळामध्ये एक फार मोठा संघ म्हणून उदयाला येतो आहे. कृपया याला अपशकुन कुणी करू नये अशी माझी विनंती आहे. महापुराला शक्तिपीठाशी जोडून राजू शेट्टी टीका करताना पाहायला, ह्या महापुराची पाहणी करावी आणि मग शक्तिपीठाबद्दल बोलावं. नाही, आता त्याबद्दलसुद्धा ज्यावेळा शक्तिपीठला विरोध झाला आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आपण ही भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द केली आणि त्यानंतर जो करायचा आहे याबद्दलच्या भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडल्या. आणि याबद्दल मी तुम्हाला सातत्याने याच्याबद्दलचं निवेदन दिलेलं आहे की मुख्यमंत्री महोदय आणि युती शासनाला हा रस्ता करायचा हे काही त्यांनी दडवून ठेवलेलं नाही. रस्ता करायचा परंतु लावायचा नाही ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आता त्यामध्ये बागायती जमिनी, आमचं होल्डिंग कमी आहे जमिनींचं जिल्ह्यातल्या, त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी फार कमी आहेत, त्यानंतर महापूर येतो, कदाचित हा जर बंधारे झाले म्हणजे भराव झाले तर हे सगळ्याचे आता चर्चा झालेली आहे. आणि त्यामुळं आता आम्ही ज्यावेळा ही भूमिका मांडल्या तर मुख्यमंत्री म्हणाले आम्ही 1-2-3 पर्याय देतो, त्या एका पर्यायाची आपण निवड करा, त्यातून कमीत कमी बागायती जमीन कशी जाईल आणि हा भरावामुळं पूर येणार नाही म्हणून इलिव्हेटेड रस्ता कसा होईल, अशा अनेक त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. अजून काय त्याला अंतिम स्वरूप आलेलं नाही. परंतु माझे मित्र बंटी पाटील यांनी परवा 15 ऑगस्टला शिवारामध्ये जाऊन झेंडावंदन करून खरडा भाकरी खाल्ली. त्यावेळेला नितीन राऊतांना बोललं असतं तर बरं झालं असतं. नाही, पण राजू शेट्टींनी नितीन राऊतांवरून आरोप केला की जे नेते विरोधामध्ये ह्या सगळ्याच्या येत आहेत त्यांना आमिष दाखवली जात आहेत आता आणि शक्तिपीठ महामार्गाच्या. ठीक आहे, बंटी पाटील त्याविषयी म्हणाले हसन मुश्रीफने दिलेला शब्द पाळावा. मग आता नितीन राऊतच त्यांचा पाळणार, आता माझ्या पाळण्याबद्दलची अपेक्षा करतायत. मी माझ्या भूमिकेची ठाम आहे. आम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ, आम्ही कमीत कमी बागायती जमीन कशी जाईल ते बघू आणि हा रस्ता करायचा आहे मुख्यमंत्र्यांना. हे त्यांनी काही दडवून ठेवलेलं नाही, म्हणजे असं काय लादणार नाही भूमिका घेतलेली आहे. आमचा विश्वास मुख्यमंत्र्यांच्यावर आहे. रोहित पवार अजूनही सरकारच्या विरोधामध्ये आक्रमक दिसत आहेत. आता वरून चर्चेला येण्याचं आव्हान रोहित पवारांनी. नाही, याबद्दलची मला काही माहिती नाही. आता ही माहिती ज्यांच्याकडे असेल त्यांना तुम्ही उपलब्ध केली पाहिजे. आणि मी सुद्धा काल प्रसारमाध्यमामध्ये ही बातमी वाचली आणि त्यावेळेला अजितदादांनी सुद्धा आणि आम्ही सुद्धा रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची किती घाई झालेली आहे याबद्दल आम्ही वक्तव्य केलेली होती त्यावेळेला. संधी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावरून ते मुख्यमंत्री आक्रमक झालेले. संधी अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्यासाठी परदेशी जाऊ नये अशा पद्धतीचं फरमान काढलेलं आहे मुख्यमंत्री. नाही, बरं, योग्य आहे त्यांचं. कुठल्याही संधी शासकीय अधिकाऱ्याला परदेश दौरा करायचा असेल शासकीय तर ही परवानगी मुख्यमंत्र्यांची घेतलीच पाहिजे. आता खाजगी दौरा असेल तरीसुद्धा परवानगी घ्यावी लागते. राहुल गांधी मत चोरीबद्दल वक्तव्य करतायत, त्यांनी दौरासुद्धा काढला आहे. त्यातच आता ओम निंबाळकरांनी सुद्धा मत चोरी झाल्याचा आरोप केला आहे. आता याबद्दल निवडणूक आयोगानं अनेक वेळा मत व्यक्त केलेलं आहे की राहुल गांधींनी शपथपत्राद्वारे आपलं म्हणणं काय असेल ते मांडावं, नाहीतर माफी मागावी. आता काय नेमकं झालेलं आहे, आता आपल्या जिल्ह्यातल्या मतचोरीबद्दल कुणाचाही आक्षेप नाही
आमच्या जिल्ह्यात तर कुणी बा मत चोरी कुठे झाली असं काय सांगितलेलं नाही. त्यामुळं आता आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यातलं काय झालं आहे हे काय मला माहिती नाही. वराह जयंतीचं राजकारण नाही ते सुरू झाले राज्यात. अच्छा, आता काय मी बोलणार त्याच्याबद्दल. सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लागला. आता कोल्हापूर आता आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. हे जे सर्किट बेंच आहे हे गवई साहेब म्हणाले की मी आहे तोपर्यंत खंडपीठ करणार आहे. त्यांनी भाषणात सातत्याने खंडपीठच वाक्य वापरलं. ते खंडपीठ करण्यासाठी 2-3 महिन्यामध्ये ते आहे तोपर्यंत करणं. जी आता नवीन जमीन आपण शेंडा पार्कची घेतलेली आहे तिथं नवीन इमारत सुरू करणं, या गोष्टी तर आपल्याला कराव्या लागतीलच. त्याशिवाय हद्दवाढ करावी लागेल आणि त्याशिवाय IT पार्क आणावं लागेल. आता मला वाटतं हा विकासाचा महाद्वार उघडलेला आहे. कोल्हापूरचा 20% GDP याच्यावर वाढणार आहे. कारण आत्ताच माझ्याकडे वकील मुंबईची चौकशी करतायत, आम्हाला कार्यालयाला एखादं फ्लॅट मिळेल काय, राहायला मिळेल काय. म्हणजे मला वाटतं ही रिअल इस्टेटची एक बूम तयार झालेली आहे आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होण्याची गरज आहे. पोलीस आयुक्त एक व्हायला पाहिजे, ते होईलच. पोलीस रस्त्याबद्दल थोडीशी मुख्यमंत्री महोदय आणि एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही भेटून आता पावसाळा झाल्याबरोबर जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. न्यायालयाने जी टिप्पणी केलेली आहे खड्ड्यांच्या रस्त्यासाठी केलेला आहे तो महामार्गाच्या ते त्यांनी केली आहे. त्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे जर खड्डे चांगले नसतील तर टोल कशाला द्यायचा, ही भूमिका रास्त आहे. मला वाटतं त्याची अंमलबजावणी शासन करेल. दुसरा एक प्रश्न म्हणजे ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भामध्ये आज आता केंद्र सरकार त्याला अधिकृत मान्यता देण्याच्या विचारामध्ये एका बाजूला बघतोय आपण त्या ऑनलाईन गेमिंगच्या नादात मुलं किंवा नाही, तो काय कायदा मी काय बघितलेला नाही, समजावून घेतलेलं नाही. त्यामुळे काय अधिक भाष्य करणं उचित होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.